यार अभ्यास अभ्यास अभ्यास. थकली मी अभ्यास करून. असा वैताग आलाय ना नुसता. खरंच यार, असा कोणीतरी व्यक्ती पाहिजे होता की जो माझ्या गरजा पूर्ण करेल, माझी सोबत देईल. कुठं शोधणार आहे पण मी असा व्यक्ती. पुन्हा अभ्यासात आयुष्य चाललं माझं. अभ्यास सोडून दुसरं पण काही गोष्टी असतात ज्यांची गरज असते. कोण करेल माझ्या गरजा पूर्ण? आता असं कोणीतरी शोधावं लागेल की जो माझी गरज पूर्ण करेल. पण मला अभ्यासातनच वेळ भेटत नाही. मग कोण कुठे शोधायला जाणार आहे? राजू. मस्त आयडिया आहे. राजू करेल माझं काम. त्याला थोडे पैसे दिले ना तर तो माझं काम नक्कीच करेल. आणि तसं पण घरातली गोष्ट घरातच राहील. राजू. राजू. अ, हा मालकीन काही पाहिजे का तुम्हाला? ऐक ना, माझे ना पाय पण दुखताय आणि मला चहा पण पाहिजे. म्हणजे पाय दाबून दे थोडेसे. पाय दाबून देऊ? हा. अ, हे बघा मालकीन, अ, साहेबांसोबत माझं फक्त घरकामाशी बोलणं झालं होतं. स्वयंपाक करणं, झाडू पोछा ते काम वगैरे करून घ्यायचे आणि बाहेरचा भाजीपाला घेऊन यायचा बस. ते पाय दाबणं हात दाबणं ते याच्याबद्दल नव्हतं बोलणं झालं. आणि मला पेमेंट तर त्याचाच भेटतोय ना, तर मी राजू, तू इकडं पैसे कमवायला आलाय ना, मग कमव ना पैसे. हा. तुला ज्या कामाचे पैसे दिलेत घरच्यांनी, ज्या कामाला ठेवलंय, ते कामांव्यतिरिक्त तुला जे काही काम करायला लावेल मी, त्याचे मी तुला पैसे देईन ना. अं, याचे पैसे, हो. याचे वेगळे पैसे देणार तुम्ही? हो. ठीक आहे मग. चालू कर तुझं काम. ठीक आहे. अं, बस इथे. वरती बसू? हो मग. मॅडम, हम्म. तुम्ही पायाला कोणता साबण वापरता हो? का बरे? अहो तुमचे पाय बघा ना, एकदम गोरे आणि एकदम मऊ लागताय. हो. हा, स्मूथ. स्मूथ म्हणता ना, स्मूथ. हा. हा ते. का बरे साबण तू वापरणार आहे का? नाही नाही, अहो मी कशाला वापरणार? मग. अहो माझं लग्न झालं ना, मग मी माझ्या बायकोला घेऊन देईल ना तो साबण वापरायला. म्हणजे तिचे पण असे मऊ मऊ पाय लागले पाहिजे माझ्या पायाला. अच्छा. हा. आता कमी झालं का दुखणं मॅडम? हो. हा पाय दाब ना आता. खरंच मी असे कधी कोणाचे पाय दाबले नाही ना. एक्सपिरियन्स नाही मला. फर्स्ट टाइम दाबतोय. हा. आता मी फक्त काय माझ्या पायांना हात लावले. माझे पाय एकदम ब्रड. बरं, मी काय म्हणते, हा. माझी ना मान पण दुखते, खांदा. हा, हा. तर ते पण दाबून दे ना. त्याचे पण. हो. या पाय दाबण्याचे 1000 रुपये आणि मान दाबण्याचे 1000 रुपये. असे 2000 रुपये देईल मी तुला. 2000? हो. दाबतोय ना? हो हो, दाबतो ना. ठीक आहे मग. कर ना केस बाजूला. बरं ठीक आहे, मी करतो.
मॅडम तुम्हाला एक विचारू का हो? विचार ना. आता तुमचं आणि माझं वय सारखंच आहे. हम्म, म्हणजे माझ्यासाठी घरचे, माझ्या लग्नासाठी घरची मुलगी बघताय. हम्म. मग तुम्ही का बरं नाही केलं अजून लग्न? म्हणजे लग्न. तुमचं पण वय आहे ना लग्न करायचं. हो रे, वय तर आहे, पण अजून काही इच्छा नाही माझी लग्न करायची. अच्छा. नाही, करून घ्यायला पाहिजे. आता वय संपलं की मग कसं आहे, म्हणजे कोणी विचारत नाही. हम्म, खरंच खूप छान दाबतो रे तू पाठ. अहो, फर्स्ट टाइम दाबतोय मी. पाठ पण कोणाची दाबली नाही कधी. असं काही नाही रे, काही नाही होत. छान दाबतोय तू एकदम. असं वाटतच नाही तू नवीन आहे असं. बरं झालं वाटतं. झालं का? हो हो. बरं, ठीक आहे, मी देते तुला 2,000. हा, बरं ऐक ना, हा. तू चहा घेऊन ये माझ्यासाठी आता, जाय. हो हो, ठीक आहे. ह्याने मला टच केलं तर एकदम भारी वाटलं. अरे वा. फक्त 5 मिनिटं पाय दाबले आणि 5 मिनिटं खांदा आणि डायरेक्ट 2,000. आणि इथं महिनाभर मी काम करतो त्याचे फक्त 10,000 देता. वा. असं जर रोज काम भेटलं ना 5-5 मिनिटाचं, तर माझ्याकडे पण खूप पैसे येतील. अं, हे घ्या मागितलं. बस ना. बरं ऐक ना, हा, बोला ना. अजून काही दाबायचंय का? माझ्याकडे अजून एक काम आहे, ज्याच्याने तू अजून पैसे कमवू शकतो. हा, मला माहिती आहे ते काय काम आहे. काय? तुम्ही ना मला कपडे धुवायला लावणार आहे ना? कपडे? हा. अरे ते तू तू रोज धुतोच आणि त्याचे तुला पैसे भेटतातच. कपडे वगैरे नाही धुवायचे. तुला ना माझं दुसरं काम करायचंय. दुसरं काम? हम्म. दुसरं कोणतं काम? आहे एक काम. तू बोल, तुला कमवायचेत का अजून पैसे? ह्या कामाचे मी तुला 2,000 रुपये दिले, हात पाय दाबण्याचे, खांदा दाबण्याचे. हा. हे आणि जे तुला मी आता काम सांगणार आहे ना, त्याचे मी तुला 5,000 रुपये देईल. 5,000? हा, 5,000 आणि हे 2,000, 7,000. 7,000 एका दिवसात? हो, जे तू महिन्याभरात कमवतो ना, ते तुला एका दिवसात मिळतील. हो, सांगा ना काय काम करायचंय. बरं, सांगते. अं, काम असं आहे. बोला ना. सरक ना इकडे. काम असं आहे की तुला ना मला प्रेम द्यायचंय. प्रेम? तेच प्रेम जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला देतो. मॅडम पण अहो, मला ते काही कळत नाही काय असतं, कसं काय करावं लागतं. अरे, तू एवढा शहाणा बनू नको हं. तुझं वय झालंय, मला समजतं. तुला या सगळ्या गोष्टी कळत नसतील असं कसं होणार आहे? नाही नाही, अहो खरंच मॅडम, मला नाही कळत बरं का या गोष्टी. फक्त मी ना एक वेळेस पिक्चर मध्ये बघितलं होतं की ते हिरो हिरोईन ते अ, ते तेच करायचंय. एवढंच. मी तुला सांगते ना कसं कसं काय काय करायचंय ते. करशील ना? अं, बघ, 5,000 रुपये मिळतील तुला. गमवू नको, एवढा छान मोका कोणाला मिळत नाही बरं का, एवढे पैसे कमवण्याचा. अं, बघा, मला तर काही येत नाही. जर तुम्ही सांगितलं तर मी करेल ना. करशील ना? हो, करेल ना. मग चल मग मध्ये, रूम मध्ये. रूम मध्ये? हो. ठीक आहे.
मी सांगते तसं तसं कर, मग तुझा फायदाच होणार आहे. चल ये. आणि ऐक, ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहायला पाहिजे हा. हो. अरे लाजतो काय? अहो, कधी कोणत्या मुलीसोबत असं काही केलं नाही ना. अच्छा, मग आज तर मग डबल मजा येईल. हम्म? तयार आहे ना तू सगळं करायला? हो. ते पैसे द्या ना. मिळतील ना, काम तर कर. ठीक. ये इकडे. अं, तुमच्या मनासारखं झालं ना? हो म्हणजे खुश झाले ना तुम्ही? हो. 8,000 आहे. 8,000? हो, तू माझ्या मनासारखं काम केलं ना, म्हणून तुझ्यासाठी 8,000 रुपये. ते काय करतोय तू हे? हा, काय करतोय तू हे? अहो, काय केलं म्हणजे आता माझा मूड झाला म्हणून पकडलं. हे बघ, काल मी तुला बोलली हे सगळं करायला, आणि मी तुला त्याचे पैसे दिले. विषय तिथंच संपतो. परत तुझा काही हक्क नाही मला हात लावायचा. तुझी लायकीच काय आहे रे? हा, 2 कवडीचा नोकर तू. तुझ्या कामाशी काम ठेवत जाय ना. मी बोलल्याशिवाय मला हात लावायचा नाही, समजलं का? निघ चल. हो. काम कर तुझे. पावळट कुठला, डोकं खराब करून टाकलं माझं. म्हणजे जेव्हा हिचा मूड झालेला होता तेव्हा तिने बरोबर मजा मारून घेतली माझ्याकडनं. सगळं काही करून घेतलं. आणि आता जेव्हा माझा मूड झाला तेव्हा कानाखाली वाजवली. नाही, याचा बदला तर मी घेणारच. 100% घेईल. अच्छा, आंघोळीला गेली ना? आता बरोबरीचा कार्यक्रम लावतो मी. तू तू हा. काय करतोय इथे? तर झाले का तुझे सगळे काम? काम तर नाही झाले, काम होतं तुमच्यासोबत एक. बोल, काय काम आहे? या ना, बसा ना. हे बघ, तुला मी सांगितलं सकाळीच, आणि चांगला आवाज काढून सांगितलं.
तू परत ना रिकामटेकडे कामं घेऊन आला असेल ना माझ्याकडे, तर विचार करून घे तू तुझं. तसंच बदला घ्यायला आलोय. काय? काय नाही, बसा बसा, सांगतो तुम्हाला. काहीतरी दाखवायचंय. अं, तू ना एक काम कर, मला ना तुला नोकरीवर ठेवायचं नाही. आता तू इथून निघ. मी तुला कामावरनं काढलंय. बर. त्याच्या आधी हे बघून घ्या. हा व्हिडिओ, व्हिडिओ कधी काढला तू? व्हिडिओ मी आत्ताच काढलाय. तो व्हिडिओ डिलीट कर. तो व्हिडिओ डिलीट होणार नाही. तो व्हिडिओ डिलीट कर. अरे नाही. काय लायकी आहे रे तुझी? हा, हिम्मत कस काय झाली तुझी माझा असा व्हिडिओ काढण्याची? आंघोळ बर. करताना व्हिडिओ काढला तू माझा? व्हायरल करू का मग? थांबा. काय करतोय तू? हे बघा मॅडम, मला ना म्हणजे तुमची गरज होती तेव्हा तुम्ही मला यूज करून घेतलं. आणि यूज केलं म्हणजे त्या कामाचे मी तुला पैसे दिलेत. अच्छा, पैसे दिले म्हणजे सगळं संपलं का? हो. हे बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ डिलीट करायचा असेल ना माझ्या फोन मधून, तर मला 1,00,000 रुपये पाहिजे आत्ताच्या आता. 1,00,000? हा, 1,00,000. 1,00,000 काय 1 रुपया मिळणार नाही तुला. व्हिडिओ डिलीट कर. प्रामाणिकपणे नीट सांगते मी तुला. ठीक आहे, मग मी बाहेर जाऊन व्हायरल करून टाकतो व्हिडिओ. काय वागतोय तू हे? तुला अक्कल आहे का? समजते का काही? हे बघा, तुम्ही ना, मला अक्कल नव्हती आधी, पण जेव्हा तुम्ही कानाखाली वाजवली ना माझ्या, तेव्हा माझा माइंड चालायला लागला. रिफ्रेश झाला माझा माइंड, रिफ्रेश. 1,00,000 रुपये नाही आहेत माझ्याकडे. तू तो व्हिडिओ डिलीट कर. हे 5-10 बघा. हजार रुपये देते मी तुला आणि तो व्हिडिओ डिलीट कर. बरं, चला, एक तुमच्या फायद्यासाठी एक अजून मी कमी करतो पैसे. मला ना आत्ता 20,000 रुपये आणि प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये माझ्या अकाउंटला आलेच पाहिजे. जर हे पॉसिबल असेल तर मी तो सेफ ठेवेल आणि व्हायरल करणार नाही. जर तुम्हाला ही ऑफर मंजूर नसेल तर आज संध्याकाळपर्यंत पूर्ण व्हिडिओ व्हायरल होऊन जाईल. हे बघ, मी दर महिन्याला तुला 20,000 रुपये नाही पाठवू शकत. मी तुला आता जे पाहिजे ते देते पैसे. 10-20 हजार रुपये देते मी तुला. माझ्याकडे त्याच्यावर पैसे नाही. अहो, मग 1 महिन्यात येतील ना तुमच्याकडे पैसे. माझ्या अकाउंटला प्रत्येक 1 तारखेला 20,000 रुपये आलेच पाहिजे. ठीक आहे, मला मान्य आहे. पण तू डिलीट कर व्हिडिओ आता माझ्यासमोर. तर मी तुला दर महिन्याला 1,20,000 रुपये देईल 1 तारखेला. काय भरोसा की तुम्ही मला 20,000 पाठवणारच आहे? हा, व्हिडिओ डिलीट झाल्यानंतर तुम्ही मला घरातून बाहेर काढून देसाल. अहो, हे बघा, आता तुम्ही नोकरीवरनं काढलंय मला, तर मग पुढं माझा खर्च पाणी नको निघायला? हा, अहो, 20,000 रुपये आले म्हणजे माझा महिन्याचा खर्च निघून जातो. मी अजून व्यतिरिक्त काही काम करू शकतो. तोपर्यंत तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझ्याकडे एकदम सेफ राहील तुमचा व्हिडिओ. समजलं का? आता बघा पटकन, माझ्याकडे टाइम नाहीये. कसं आहे, मला काम शोधावं पण लागेल दुसऱ्या ठिकाणी. बोला पटकन, का जाऊ मी? थांब, देते मी तुला 20,000 रुपये. हे घे आणि निघ इथून. अरे वा, एकदम कोऱ्या करकरीत नोटा आहे. अशाच कोऱ्या करकरीत नोटा काढण्यासाठी एटीएम मधून तुम्ही 20,000 रुपये टाकलेच पाहिजे. जर दिसले नाही ना मला ज्या दिवशी माझ्याकडं एवढ्या कोरकोरीत नोटा, तर तुम्ही समजा की व्हिडिओ व्हायरल झालाच. तुला दर महिन्याला 1 तारखेला पैसे भेटून जाते. माझा व्हिडिओ जर कुठे गेला, व्हायरल वगैरे झाला, तर तुझी खैर नाही मग. अहो, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. तुमचा व्हिडिओ एकदम सेफ आहे माझ्याकडे. चला मग, येऊ का मी? आज तर कमाईच कमाई झाली.
मी जर ती चूक केली नसती ना तर आज अशी वेळ आलीच नसती माझ्यावर. माझ्याच चुकीची शिक्षा भोगते मी.